सर, खरं तर अंजनी दमन ट्विट केले, 3 व्हिडिओ ट्विट करून त्यांनी खेड तालुक्यातील हुंडाई कंपनी येथे खरं तर वाद झाले आणि ठेके मिळावे, राजकीय नेत्यांना त्या ठिकाणी ठेके मिळावे यासाठी हा वाद किंवा अशा प्रकारची जी भांडणे केली जातात, काय नक्की तिथे आहे त्याच्यामध्ये? हा जो प्रकार घडलेला आहे हा 28 तारखेला प्रकार घडलेला आहे आणि हुंडाई कंपनीच्या बाहेर हा प्रकार घडलेला आहे। याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी का मागायला येता याच्यावरून ह्या 2 गट आहेत, हे दोन्हीही गट स्थानिक आहेत। या 2 स्थानिक गटातील मुलांमध्ये याच्यावरून पहिल्यांदा बोलाचाली झाली आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये मारामारी झाली। याबद्दल आपण 2 गुन्हे देखील दाखल केलेले आहेत। त्यापैकी एका गुन्ह्यामध्ये एका इसमास गंभीर दुखापत झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण 4 आरोपी अटक केलेले आहेत। इतर आरोपी अटक करण्याकरता 2 पथकांची नेमणूक केलेली आहे। अशा प्रकारे जो प्रकार घडला त्याच्याबद्दलचे 2 गुन्हे दाखल आहेत आणि त्या दोन्ही गुन्ह्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त कडक कारवाई करत आहोत। खरं तर त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं की 8 दिवसापासून एक जण ICU मध्ये आहे, अशा गंभीर स्वरूपाची त्या ठिकाणी मारहाण केली गेली। त्यांच्या जे ICU मध्ये आहेत, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्यांच्या दाढीला दुखापत झालेली आहे। तर त्यांच्या आम्ही त्याच अनुषंगाने आपण 4 आरोपी अटक केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण योग्य ते कलम लावलेले आहेत। खरं तर ज्या पद्धतीने पाहिजे की ठेक्यावरून कुठेतरी MIDC मध्ये वाद होत असल्याचे सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे, नक्की कशा प्रकारे अंकुश आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता? याच्यामध्ये आम्ही जे कॉन्ट्रॅक्टर तिथे काम मागायला जातात त्यांची, तसेच जे कंपनीचे HR आहेत जे ह्या प्रोसेसमध्ये असतात त्यांची सर्वांची बैठक घेतलेली आहे। त्यांना तुम्ही एक पद्धत ठरवून त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही हे कामकाज करा अशा प्रकारे देखील त्यांना सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर आम्ही वारंवार त्या एरियामध्ये पेट्रोलिंग देखील नेमलेलं आहे आणि जे अशा प्रकारचे जर गुन्हे घडले तर आम्ही त्यामध्ये तात्काळ दखल घेऊन गुन्हे दाखल करत आहोत, जास्तीत आरोपी अटक करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ज्या आरोपींवर पूर्वीचेही गुन्हे दाखल आहेत आणि पुन्हा त्यांनी असा प्रकार केला असेल तर त्यांच्यावर MPDA मोक्का या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।